डायसवरचे श्रीयुत मनोहर भट, श्रीमती भट, डॉक्टर प्रतिभा जोशी देशपांडे आणि उपस्थित विद्यार्थिनींनो आणि बंधू भगिनींनो, ऐकू येत नसेल तर सांगा, म्हणजे मी हा माईक वापरेन. नाही येत ऐकू? महर्षी कर्वे विद्यापीठातर्फे संस्थानातर्फे लोक माझ्याकडे आले आणि मला त्यांनी आता डॉक्टर प्रतिभा जोशींनी सांगितलं की तुम्ही तिकडे या. माझी स्वतःची खरोखर इकडे पुण्याला यायची इच्छा नव्हती, कारण त्या मुंबईवरनं पुण्याला यायचं आणि परत वापस जायचं, एक दिवस यायचं, दुसऱ्या दिवशी राहायचं, तिसऱ्या दिवशी जायचं, म्हणजे त्या गौरी नाही का आज आल्या, उद्या त्याचं जेवण झालं आणि परवा त्याचं विसर्जन केलं, तशा पद्धतीचं मला वाटायला लागलं. पण मी म्हटलं की तुम्ही जर पुण्यातल्या पुढचा तरी माणूस शोधला म्हणजे जास्त बरं होईल. पण मला त्याचं कौतुक वाटतं, कारण ते माझ्या MBA शिकवत असल्या कारणाने कॅनव्हास ही काय चीज आहे हे त्यांच्या रक्तात भिनलेलं असल्या कारणाने त्यांनी मला शेवटी कन्व्हिन्स केलं आणि मी त्यांना हो बोललं. त्याच्या मोहाला मी बळी पडतो, म्हणजे यशस्वी ते झाले, फेल्युअर मी झालो, आणि तरीही मी यशस्वी म्हणून तुमच्या समोर बोलणार आहे. जाहिरातीच्या माध्यमाबद्दल त्यावेळेस ज्या बोलल्या, खरोखर आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. पण आजच्या युगात मला असं वाटायला लागलं आहे की वाचाळते विना क्रिया व्यर्थ आहे. लोकांना सोनं जरी दिलं तरी लोकांना त्याची जर किंमत नसेल तर सोनं मातीमोल होऊन जाते. सोन्याची किंमत सुद्धा लोकांना पटवावी लागते. आज आपल्या हिंदुस्थानामध्ये जर तुम्ही परिस्थिती बघा तर सगळं जग आपल्या हिंदुस्थानला काय म्हणतं, इंडिया इज अ रिच कंट्री बट पुअर पीपल स्टे देअर. का अशी आपली परिस्थिती होते, तर त्याच्यावर मला एक तो छोटासा श्लोक आठवला. लक्ष्मी जयाची भगिनी अनतात सिंधू, लक्ष्मी जयाची भगिनी अनतात सिंधू, श्रीकृष्ण शालक असे अनभातृ इंदू. इतुके असुनी शंख फिरे दारी दारी, प्रारब्धहीन असता विधिकाय तारी. रत्नांच्या जिकडे खाणीच्या खाणी आहे असा ज्याचा भाग आहे. श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार समजला जातो. श्रीकृष्ण ज्याचा मेवणा आहे आणि चंद्र ज्याचा भाऊ आहे, ह्याच्यापेक्षा आणखीन रिस्पेक्टेबल फॅमिली माणसाला कुठची असू शकते. पण इतकं असून सुद्धा तो शंख दारोदार भीक मागत फिरतो आहे, कारण त्याचं जर नशीबच फुटकं असेल तर ब्रह्मदेव तरी काय करणार. आपली इकडची परिस्थिती आपल्या हिंदुस्थानातल्या लोकांची अशी झालेली आहे की आपल्याकडे जमीन जोमला आहे, ईश्वराच्या दयेने पाऊस पाणी आहे, मनुष्यबळ आहे, आपल्याकडे इंटेलिजन्स नाहीये का इंटेलिजन्स आहे. अशी कुठची गोष्ट आपल्याकडे नाहीये की ज्याची आपल्याला वानवा बसावी. तरीही हिंदुस्थानामध्ये दरिद्री लोक राहतात आणि लोक जग म्हणतं की इंडिया इज अ रिच कंट्री बट पुअर पीपल स्टे देअर. आणि याला थोड्याफार प्रमाणात आपण स्वतः कारणीभूत आहोत. सुशिक्षितातला सुशिक्षित आणि अशिक्षितातला अशिक्षित दोघही जण नोकरीच्या पाठी फिरत असतात. एक वेळ अशिक्षित माणसांनी नोकरी मागितली तर मी समजू शकतो, पण सुशिक्षित होऊन सुद्धा जर तो नोकरीच्याच मागे लागणार असेल तर 25 वर्षाचं शिक्षण त्याचा तो उपयोग योग्य तऱ्हेने करू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. 25 वर्षामध्ये आपण ज्ञान संपादन करतो. ज्ञान आणि बुद्धी याच्यामध्ये मी फरक करतो. 25 वर्ष आपण शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन ज्ञान संपादन केल्यानंतर त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या स्वतःच्या आणि जमल्या समाजाच्या उन्नती करता कसा करावा ही जर आपल्याकडे जर बुद्धी नसेल तर ते ज्ञान आपल्याला जसं पाहिजे तसं वापरता येत नाही. मी सुद्धा B.Pharm झालो, पण त्यावेळेस आम्हाला शिकवताना आमच्या वडिलांची पद्धत थोडीशी वेगळी होती.
गणितामध्ये मला 100 पैकी 100% मार्क मिळायचे. 100% मार्क मिळून नॅचरली माझा तो आवडीचा विषय होता. पण आमच्या वडिलांचं म्हणणं असं होतं की अरे गजूभाऊ, म्हणजे मला गजूभाऊ म्हणायचं, तू गणितात 100 पैकी 100 मार्क मिळाले म्हणजे मी तुला बुद्धिवान म्हणणार नाही. तुला मी ज्या गोष्टीत पारंगत हो म्हटलं त्या गोष्टीत जर तुला पारंगत होता आलं तर माझ्या दृष्टीने तू बुद्धिवान, नाहीतर 100तला 1. तुला मी सांगितलं तुला डॉक्टर व्हायचं आहे, तुला मी पुस्तकं दिली, तुला कॉलेजमध्ये पाठवलं, तुला सर्व फी भरली, मग तुला डॉक्टर होता आलं पाहिजे. तुला इंजिनियर हो म्हटलं तर तुला इंजिनियर हो म्हणता आलं पाहिजे. तुला जे जे काही सांगेन ते जर तुला करता आलं तर माझ्या दृष्टीने तू हुशार आणि बुद्धिवान आहेस. तुला फक्त आवडेल तेवढ्याच गोष्टीत जर तू पहिला नंबर कमवणार असेल तर जगाच्या दृष्टीने भले ते तुला बुद्धिवान म्हणू दे, माझ्या दृष्टीने तू बुद्धिवान नाही. यांच्या दृष्टीने जरी मी यशस्वी उद्योगपती जरी असलो तरी माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की मी कावळ्या चिमण्या उडणाऱ्या माणसासारखा पक्षासारखा एक आहे. पण ज्या वेळेस मी खारी बघतो उडताना, गरुड बघतो उडताना, त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की अरे सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा जरी आपण थोडेसे जास्त उंचावरून उडत असलो तरी जोपर्यंत आपण गरुडासारखे उडू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मी यशस्वी उद्योगपती झालो असं मला स्वतःला वाटणार नाही. आमच्या वडिलांच्या ह्या प्रवृत्तीमुळे काय झालं, आमच्या वडिलांनी 1952 साली वज्रदंती टूथ पावडर काढली, आयुर्वेदिक टूथ पावडर. शेजारच्या दुकानात 3 बाटल्या सुद्धा संपत नव्हत्या, कोणी घ्यायला तयारच नव्हतं. पण आमच्या वडिलांची महत्वाकांक्षा अशी होती की माझी टूथ पावडर जगभर चालली पाहिजे. म्हणजे जर माणसाकडे जर महत्वाकांक्षा असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल, नैराश्य झटकून टाकण्याची क्षमता असेल आणि त्याचे विचार जर स्पष्ट आणि स्वच्छ असतील आणि त्याच्याबरोबर जर त्याच्याकडे धाडस असेल तर आयुष्यात माणसाला अपयश येऊ नये. मराठी माणसाचं आपलं म्हणणं असतं. माझ्या दृष्टीने हे काही तितकंसं खरं नाही. या ज्या मी तुम्हाला 3-4 गोष्टी सांगितल्या की माणसाकडे जर महत्वाकांक्षा असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल, नैराश्य झटकून टाकण्याची क्षमता असेल, त्याच्याकडे धाडस असेल आणि त्याचे जर विचार स्पष्ट आणि स्वच्छ असतील, ज्याला आपण क्लीन थॉट्स अँड क्लॅरिटी ऑफ माइंड म्हणतो, तर माणसाला अपयश येऊ नये. याच्याबद्दल तुम्हाला एक छोटंसं मी उदाहरण देतो. हेनरी फोर्डचं कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल किंवा त्यांना माहिती असेल. ज्यांना माहित नसेल त्यांच्याकरता सांगतो. माहितीये का तुम्हाला हेनरी फोर्डचं उदाहरण? तुम्ही हेनरी फोर्ड ज्याच्या गाड्या संबंध जगभर विकल्या जातात असा हेनरी फोर्ड एक दिवस रस्त्याने फिरायला चालला होता आणि त्याच्या पाठीमागे 3-4 माणसं जात होती. त्या 3-4 माणसांपैकी एक जण म्हणाला, अरे पाहिलं का रे तो कोण चाललाय? तो हेनरी फोर्ड चाललाय. ऑर्डिनरी नॉन मॅट्रिक्युलेट आहे, बुद्धीने सुद्धा यथातथा आहे. पण काय त्याचं नशीब बलवत्तर, आज तो लाखो करोडो डॉलर्स हातात खेळवतो आहे. नशिबाची त्याला जबरदस्त साथ आहे. त्या हेनरी फोर्डने क्षणभर मागे वळून बघितलं आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्यांनी कोर्टात डिफमेशन सूट फाईल केली. अब्रू नुकसानीची फिर्याद. म्हणाला या माणसाने मला नॉन मॅट्रिक म्हटलं त्याच्याबद्दल माझं ऑब्जेक्शन नाही आहे, कारण मी नॉन मॅट्रिकच आहे. पण मला यांनी बुद्धीने यथातथा म्हटलं आहे, त्यांनी माझी अब्रू नुकसानी झालेली आहे, म्हणून मला $3 लाख कॉम्पेन्सेशन द्यावं. जगातला कुठचाही प्रश्न यांनी मला विचारावा, त्या प्रश्नाचं जर उत्तर मी देऊ शकलो नाही तर मला तुम्ही बुद्धीने यथातथा म्हणा. त्याने कोर्टात केस हिअरिंगला आली. या माणसाने काय केलं, स्वतःकडे 36 स्विचेस असलेला एक स्विच बोर्ड बसवला आणि म्हणाला की तुम्हाला जो प्रश्न जगातला विचारायचा असेल तितका यांना विचारू दे. तुम्हाला इतिहासातला विचारायचा आहे, एक इतिहास तज्ञ आणून उभा केला. तुम्हाला खगोलशास्त्रावरचा विचारायचा आहे, बटन दाबलं, जगातला एक उत्तम खगोलशास्त्रज्ञ उभा केला. पहिल्यांदा ऑब्जेक्शन घेतलं की अरे प्रश्न तुला विचारलाय, उत्तर तू द्यायचं आहे, बुद्धीचा तुझ्या प्रश्न आहे. तो म्हणाला आधी उत्तर तर ऐकून घ्या,
मग पुढचा आर्ग्युमेंट मी करतो. एक खगोलशास्त्रज्ञ आला, नारळीकर सारखे तज्ञ आले, संशोधक आले, इतिहास तज्ञ आले. सगळं झाल्यानंतर तो जजला उद्देशून म्हणाला, महाराज, या विश्वामध्ये इतकं अगाध ज्ञान आहे की एवढं अगाध ज्ञान मी माझ्या एका बिंदूमध्ये साठवून ठेवू शकत नाही. हे जे आता मी 36 लोक बोलवलेले आहेत ते माझे स्टोरेज वेसल्स आहेत. मला जेव्हा जसं जितकं त्यांच्याकडनं नॉलेज पाहिजे असेल तसं मी करतो. तसं स्वयंपाकघरात नाही का, उत्तम गृहिणी असेल तर ती आटा किती घ्यायचा, मोहन किती टाकायचं, फोडणी कशी द्यायची, मीठ किती घ्यायचं, असं करून सुग्रास स्वयंपाक करते. त्या सुग्रास स्वयंपाकाला महत्व आहे. त्या स्टोरेज वेसल मधनं तिने कणिक किती घेतली आणि बटाटे किती घेतले आणि कांदे किती घेतले याला महत्व आहे. या प्रत्येक माणसाला मी कुणाला $10,000 पगार देतो, कुणाला $7,500 पगार देतो, कुणाला $15,000 पगार देतो. ते का माझ्या पदरी नोकरी करतायत? कारण स्वतःच्या पायावर उभा राहून $10,000 कमवण्याची त्यांची पात्रता नाही, म्हणून ते माझ्या पदरी नोकरी करतायत. आणि ह्या लोकांना मी $10,000 पगार देऊन त्यांच्या भरोश्यावर $25,000 कमवणारा मी जास्त बुद्धिवान का हे जास्त बुद्धिवान? कोर्टाने त्याचं म्हणणं ऍक्सेप्ट केलं आणि $3,00,000 कॉम्पेन्सेशन त्याला द्यायला. एक नॉन मॅट्रिक्युलेट माणूस जगातल्या सर्व ठिकाणी आपल्या मोटर गाड्या विकू शकतो, पण त्याच्याकडे काम करणारा इंजिनियर मात्र काहीही करू शकत नाही नोकरी करण्या व्यतिरिक्त. याचा अर्थ असा की आपण ज्ञानी आहोत, पण ज्ञानाचा उपयोग आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्या उन्नती करता कसा करावा याची बुद्धी मात्र आपण अवलोकन केली. मी तुम्हाला आता ज्या 4-5 गोष्टी सांगितल्या या तुम्हाला कुठच्याही शाळा कॉलेजमध्ये शिकवल्या जाणार नाही. किंवा तुम्ही म्हणाल मी बाजारात विकत आणतो, तर तुम्हाला बाजारात विकत आणता येणार नाही. या गोष्टी प्रत्येकाला आपल्या अंगात बाणवायच्या असतात, रक्तात भिनवायच्या असतात, मनावर ठसवायच्या असतात, डोक्यात घुसवायच्या असतात. आणि मी तर सगळ्यांना म्हणेन की ज्यांनी ज्यांनी आपल्या मुलाबाळांच्या मनामध्ये ह्या गोष्टी रुजवणं फार जरुरी आहे. मला तुम्ही सांगा, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, काय होतं त्यांच्याकडे? ना त्यांच्याकडे साधन संपत्ती होती, ना शस्त्र भांडार होतं. केवळ 5-25 मराठी मावळे आणि प्रत्येकाच्या हातात एक ढाल आणि एक तलवार, एवढंच साहित्य त्यांच्याकडे होतं. पण तेवढ्या भरोशावर ते स्वराज्य स्थापन करू शकले. कारण त्यांना जे बाळकडू दिलं जिजाबाईने, त्या बाळकडूच्या भरोशावर माणूस, सामान्य माणूस सुद्धा असामान्य कलाकृती करू शकतो. या पार्श्वभूमीवर आमच्या वडिलांची जी महत्वाकांक्षा होती की माझं जगभर टूथ पावडर चालली पाहिजे, त्यावेळेस एक गोष्ट माझ्या लक्षात आली की हे जे महत्वाकांक्षी लोक असतात ना, ते फार स्वप्नाळू असतात. ते स्वप्न बघतात, मग ते रंगवतात आणि ते रंगवलेल्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आयुष्यभर झटत असतात. आधी आपण पोरांची त्याची आवड काय आहे, नावड काय आहे, त्याला काय आवडतं काय नाही असं बघतो. इकडे आमच्या वडिलांच्या बाबतीत आवडीनिवडीचा प्रश्न होता, सांगितलं ते काम करता आलं पाहिजे एवढंच त्यांना समजत होतं. तर बुद्धिमान असं आमच्या डोक्यात घुसवलं होतं ना, नाहीतर नालायक. तर ह्या परिस्थितीमध्ये गणितापैकी 100% मार्क मिळवणारा आम्ही गणित सोडून द्यायचं म्हणजे आमच्या प्रोफेसरला सुद्धा वाटायला लागलं की मिस्टर पेंढारकर क्रेझी. अरे ज्याला 60%, 70% मार्क मिळतात तो इंजिनियर होण्यासाठी धडपडतोय, तुला 100% मार्क मिळून तू गणित सोडतोय. तर आता आमच्या वडिलांवर श्रद्धा असल्या कारणाने टूथपेस्ट कशी बनवावी हे शिकण्यासाठी त्यांनी मला फार्मसीचा कोर्स दिला. अहमदाबादला गेलो. आता 8वी शिकलेले आमचे वडील, मला कौतुक वाटतं त्यांच्या बुद्धिमत्तेचं, ज्यांनी हा कोर्स शोधून कसा काढला. कारण ज्यावेळेस मी 54 साली बी फार्मच्या कोर्सला गेलो त्यावेळेस हिंदुस्थानामध्ये फक्त 3 कॉलेजेस होती. महाराष्ट्रात कॉलेज नव्हतं, मुंबईत तर नव्हतं. एक कॉलेज होतं अहमदाबादला, दुसरं कॉलेज होतं पिलानीला म्हणजे राजस्थानमध्ये, की ज्याची स्ट्रेंथ 60 विद्यार्थ्यांची होती. मॅक्झिमम 60 विद्यार्थी एका वर्गात ऍडमिट व्हायचे. एकच क्लास, फार्मसीचा कोर्स, डिग्री कोर्स.
आणि तिथं कॉलेज म्हणण्यापेक्षा तो डिपार्टमेंटल कोर्स म्हटलं तरी चालेल, बनारस युनिव्हर्सिटीचा. तिकडे फक्त 10 विद्यार्थी ऍडमिट करायचे. म्हणजे 60 अहमदाबादचे, 60 पिलानीचे आणि 10 बनारस युनिव्हर्सिटीचे. 130 विद्यार्थी दरवर्षी B.Pharm होणार. आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज एवढं बूम मध्ये होती की नुसती वार्षिक परीक्षा म्हणजे फायनल इयर डिग्री एक्झामिनेशन दिल्याबरोबर तुम्हाला ग्लॅक्सो लॅबोरेटरीज, फायझर, ड्युमेट अशा मल्टीनॅशनल कंपनीकडनं तुम्हाला ताबडतोब अपॉइंटमेंट लेटर यायचं. डिग्री हातात पडायचीच आहे तरी अपॉइंटमेंट लेटर हातात. आणि अपॉइंटमेंट हातात पडल्यानंतर 750 रुपये स्टायपेंड. आता त्यावेळेचे 750 रुपये 1954 सालचे, की ज्यावेळेस हापूसचा आंबा आम्ही 2 रुपये डझन खात होतो, 2 वेळेला चहा मिळत होता, 1.5 रुपयात लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्था व्हायची आणि बोर्डिंगला 1.5 रुपये लागायचे. म्हणजे 5 रुपयामध्ये व्यवस्थित माणूस 2 वेळा जेवून खाऊन 4 वेळा चहा पिऊन लॉजिंग करू शकत होता. इतकी स्वस्ताची होती. तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढा. आणि इंजेक्शन मॅन्युफॅक्चर कसे करायचे शिकलो, टॅबलेट्स कशा करायच्या शिकलो, ओरल्स, लिनिमेंट, ऑइंटमेंट, सर्जिकल ड्रेसिंग, त्याचं पृथक्करण कसं करायचं म्हणजे अनालिसिस कसं करायचं शिकलो. आणि ज्यावेळेस आमच्या टूथपेस्टचा चॅप्टर आला ना, तर आमच्या प्रोफेसरनी तो 2 मिनिटात संपवला. त्याच्यामध्ये म्हणे चॉक असतो, सोप असतं, हेल्प ऑफ वॉटर यू हॅव टू प्रिपेअर अ सेमी सॉलिड मास, आणि रेस्ट ऑफ द थिंग्स बिंग ट्रेड सिक्रेट, इच वन हॅज टू लर्न फ्रॉम बाय हिमसेल्फ. 3 वर्ष कॉलेजमध्ये डिग्री घेऊन आल्यानंतर म्हटलं की आलो की बाई तुम्ही मला टूथपेस्ट शिकायला पाठवलं, पण त्यांनी एवढंच शिकवलं, बाकी सगळं भागून शिकवलं, पण जे महत्वाचं होतं ते शिकवलं. पण ठीक आहे, तुला आता एवढं नो प्रॉब्लेम, तुला एवढं शिक्षण दिलेलं आहे ना, तुला बरंच ज्ञान मिळालेलं आहे. माझ्या दृष्टीने तू ग्रॅज्युएट याचा अर्थ तू फक्त ज्ञानी झालास, प्रॅक्टिकल लाईफ मध्ये यू आर 0. आता तू तुझा प्रयत्न कर, तू तुझे एक्सपेरिमेंट कर आणि तू तुझी टूथपेस्ट बनव. तर नैराश्य झटकून टाकणं म्हणजे काय हे तुम्हाला हा मुद्दा ठरवण्याकरता मी तुम्हाला हे सांगितलं की नैराश्य झटकून टाकणं, अंधार, प्रकाशाचं किरण कुठे दिसत नाही, आता काय करावं. मनुष्य जितका जातो तितका खड्ड्यातच पडतो, जातो तितका खड्ड्यातच पडतो. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आशेचा किरण कुठेतरी दिसतो त्यावेळेस माणूस यशाच्या मार्गाला लागतो. हे नैराश्य झटकून टाकणं म्हणजे काय हे नुसतं मी जर तुम्हाला एका शब्दात म्हटलं की नैराश्य झटकून टाका, तर त्या शब्दाव्यतिरिक्त त्याचा सखोल ज्ञानच मुळे होणार. अहो हेच झालं, तुमच्या माझ्यासारखा माणूस जर निराश झाला त्या सवेताचा गृहीत धरतो. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करायला ज्यावेळेस सुरुवात केली तर जवळजवळ 46 किल्ले जिंकून घेतले होते, तुम्हाला माहिती आहे. मग त्याच्यानंतर शाहिस्ते खानाला त्याची बोटं जोडून त्याला वापस पाठवला. तुमच्या पुण्यातलीच गोष्ट आहे, पुण्याला झाला होता तो. नंतर अफजल खान आला, त्याचा वध झाला. मग जयसिंग राठोड एक राजपूत शूर वीर 3 लाख सैन्य घेऊन शिवाजीवर चाल करून आला. आणि मग यांनी बघितलं शिवाजीने की ह्याच्या समोर जर आपण मैदानात लढाई केली तर आपले मावळे बेमोत मारतील, म्हणून तह केला. अर्धे अधिक किल्ले औरंगजेबाला देऊन टाकले. शिवाय प्रॉमिस केलं की औरंगजेबाला भेटायला मी दिल्लीला येईल आणि पुढे ती आग्र्याची सुटका बिटका तुम्हाला माहिती आहे, त्याच्यात मी जात नाही. आग्र्यावरनं ज्यावेळेस शिवाजी महाराज सुटून आले त्यावेळेस 2 दिवस त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून ठेवलं. कुणाशी बोलणं नाही, चालणं नाही, जेवण नाही, खाण नाही, काय नाही, कुणी भेटायचंच नाही. त्यावेळेस जिजाबाई म्हणाली, अरे शिवा, तू गेल्या 2 दिवसापासून माझ्याशी एक शब्द बोलला नाही, आजपर्यंत असं कधी झालं नाही की तू तुझं दुःख मला सांगितलं नाहीस. तर म्हणाला, मासाहेब मेहरबानी करून माझ्या जखमेवर बीट सोडू नका, मला असंच निवांत राहू द्या. म्हणाली, शिवबा मग मला घेऊन कशाला घेतलंस तू? त्यामुळे मी घेऊन घेतलं. त्यामुळे हो, तू विसरला असशील, मी नाही विसरले. ज्यावेळेस शहाजी महाराज वारले त्यावेळेस मी सती जायला निघाले होते, तू 8 वर्षाचा होतास. रडत रडत धावत माझ्याकडे आलास आणि म्हणालास की महासाहेब कृपा करून तुम्ही तरी जाऊ नका.
हे स्वराज्य स्थापन झालेलं बघा आणि मगच तुम्ही जा. तुम्हीच म्हणालात ना. आणि माझी महाराजांना उमगलं, मासाहेब माफ करा, मी अत्यंत विमनस्क मनस्थितीमध्ये होतो, म्हणून नको ते मी तुम्हाला बोलून गेलो. काय तो अपमान, इतका अपमान मी जगाच्या पाठीवर बघितला नाही कधी. काय ती मान नाही. असं वाटलं जीवन संपवून टाकावं. कसलं स्वराज्य आणि कसलं काय. मला नाही वाटत आपण स्वराज्य स्थापन करू शकू. मला वाटतं या बाईकवर एकाच बाजूनी बोलतो येतं का. फरमान घेऊन आला त्यावेळेस रखरख त्या उन्हात अनवाणी पायाने मान खाली घालून तो फतवा वाचेपर्यंत ऐकेपर्यंत स्तब्ध राहायचं. नंतर औरंगजेबाचा उंट वापस दिसेनासा होईपर्यंत मान वर करायची नाही. कारण तो औरंगजेबाचा उंट होता. औरंगजेबाच्या उंटाला मान देण्यासाठी मी मान खाली घालून रखरखत्या उन्हात 1000 सरदारांच्या लाईनीत शेवटी उभं राहायचं. इतकी मानहानी. काय स्वराज्य स्थापन करणं. असं वाटतं जीवन नष्ट करावं. नको ते जीवन मला. त्यावेळेस जिजाबाई म्हणाली, अरे तुझ्या मानपानाचे पोवाडे माझ्याकडे कशाला गातवायस. अरे साक्षात प्रभू रामचंद्राला जिकडे वनवास चुकवता आला नाही आणि तू मानपानाच्या जर गोष्टी करत असेल तर विचार कर. सर्वश्रेष्ठ धनुर्धराला त्यावेळेस बृहंतडा बनवून नृत्य शाळेमध्ये ढोल वाजवावा लागला त्यावेळेस त्याला किती दुःख झालं असेल. सर्वश्रेष्ठ गदाधर भीमाला ज्यावेळेस पाटा वरवंटा हातात घेऊन ज्यावेळेस आचार्याचं काम करावं लागलं त्याचं त्यावेळेस हृदय किती विदीर्ण झालं असेल. आणि साक्षात धर्माला ज्यावेळेस विराट राजाकडे मुनिमाचं काम करावं लागलं त्यावेळेस त्याला किती वेदना झाल्या. अरे अपयशातनं जे यशाकडे जातात त्यांचीच नावं पोथ्या पुराणात लिहिली जातात. बस मला एवढंच समजतं. आणि तुम्हाला जर मृत्यूचा एवढा शोक असेल आणि मृत्यू तुम्हाला एवढा जवळचा वाटत असेल तर जा त्या दिलेरखानावर चाल करून जा. तुमची खांडोळी उडाली तर ते दुःख एक वेळ मी सहन करीन. पण एका नादान आणि भेकड मुलाला जन्म दिला असं पातक कृपा करून माझ्या कपाळी मारू नका. बस एवढं जरी आपण केलं तरी मातृ ऋणातनं तुम्ही मुक्त झालात असं मी म्हणते. काही जिजाबाई ग्रॅज्युएट होती, डबल ग्रॅज्युएट होती. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या माणसांमध्ये बाळवाव्या लागतात त्या बाळवल्या गेल्या. ते बाळकडून त्या शिवाजी महाराजांना पाजलं गेलं म्हणून शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करू शकतात. 300 वर्षानंतरही आपल्याला ते आज वंदनीय वाटतात. माझ्या पुढे सहजच एक प्रश्न येतो की अरे या शिवाजीला घडवणारी ही जिजाबाई होती म्हणजे जिजाबाईला कोणी घडवलं असेल. पण तुम्हाला सांगू का या स्त्रियांना घडवावं लागत नाही. त्या स्वतःच घडत असतात आणि लोकांना घडवत असतात. मला वाटतं म्हणूनच गोरखनाथ म्हणून गेले असतील, नारी निंदा मत करो नारी नरकी खाण जिसमे प्रल्हाद ध्रुव हुए तुळसी दास सुद्धा. म्हणून तुमच्या पुढे मी का बोलण्याचं मान्य केलं की तुमच्याकडे जर बोललो तर खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग होण्याची शक्यता आहे. बाकीच्या सभेमध्ये बोललो तर उपयोग होईल याची गॅरंटी नाही. कारण खरे घडवणारे लोक तुम्ही लोक आहात. म्हणून मी तुमच्याकडे हे उदाहरण दिलं. ही झाली नैराश्य. अशा ज्या वेळेस एक एक गोष्टी आपण करतो त्यावेळेस आपल्याला धंद्यामध्ये यश येण्याची शक्यता असते. मी तुम्हाला फिरून त्या मुद्द्यावर जातो. 750 रुपयाच्या मी बिहारहून आल्यानंतर मी टूथपेस्ट वगैरे तो वर्षभराच्या नंतर सुरुवात केली. मी 57 साली ग्रॅज्युएट होऊन आलो. अर्थात आमच्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे व्यवहार शून्य शिकला, ज्ञानी झाला. म्हणजे काय तुला ग्रास्पिंग पॉवर आली. बोललो तर तुला समजतं. जसं लहान मुलांना समजतं का 2 वर्षाच्या पोराला नाही समजत. तुला मी काय बोलतो ते समजतं. एवढाच त्याचा अर्थ आहे तुला ग्रॅज्युएट होण्याचा आणि शिक्षणाचा. आता तुला मी पाठी पेन्सिल घेऊन शिकवतो धंदा काय चीज असते. म्हणून माझ्या हातात त्याची पिशवी दिली आणि वज्रदंती घरोघर विकायला पाठवलं. आता B.Pharm मी ग्रॅज्युएट म्हणून एज्युकेटेड हॉकर सारखं जा घरोघर वज्रदंती विका. ते वज्रदंती विकायला गेले तर लोक पटकन दरवाजा बंद करायचे. फेरीवाला आला तर लोकांना थोडीच आवडतं काही.
आता अशा परिस्थितीमध्ये सोमवार ते शुक्रवार ते सोडा, शनिवार रविवार सुद्धा काम करून 5 रुपये सुटायची मारामार. म्हणजे महिन्याला किती झाले? 150 रुपये. 30 दिवस काम करून शनिवार रविवारी ओव्हर टाईम सोडा, वज्रदंती विका. कारण गेला एक दरवाजा बंद करतो. 10 पैकी एखादा चांगला असतो डॉक्टर प्रतिभा जोशी सारखा, या 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 काय म्हणता, आमची एक टूथ पावडर घ्या, बरं बरं ठेवून जा असं म्हणणारे काय सगळे थोडी असतात काही. फटक दरवाजा बंद. तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटायचं काय आमच्या वडिलांची बुद्धी भ्रष्ट झाली बाई. माझे मित्र आता काल गेले बरोबर शिकलो, तो 750 रुपये स्टायपंड म्हणून कमवतो, मस्त टाईम कॉलरने चालतो, शनिवार रविवार सुट्टी घेतो मल्टीनॅशनल कंपनीत असल्यामुळे, आणि 3 महिन्यांनी दाखवतो 1000 रुपये पगार, आणि मी आपला 150 रुपये करतोय, 5 रुपये रोज कमवायचे. अर्थात आमच्या वडिलांच्या लक्षात आलं असणार माझ्या डोक्यातले विचार. मला म्हणाले कधी बस इकडे, तुला सांगतो, तू या 700-750 रुपयाच्या पगाराच्या नादी नको दाखवूस. कारण हे 750 रुपये पगारवाले यांना ते 1000 जातील, 1200 जातील, 1500 जातील, 2000 जातील, 5000 जातील आणि शंटिंगला जातील. आणि तुझे जे 150 रुपये आहेत ते 1.5 लाख रुपये होतील. त्यावेळेस तुला समजेल नोकरी आणि धंदा याच्यात काय फरक आहे. हे बाळकडू आपण किती लोकांना देतो आपल्या मुलाबाळांना, नाही देत. आणि म्हणूनच अमेरिकेमध्ये 33% सायंटिस्ट इंडियन आहेत असं म्हटलं जातं. पण ते 33% सायंटिस्ट म्हणजे इंटेलिजन्स आपण नाही का आपल्याकडे? इंटेलिजन्स म्हणण्यापेक्षा मी ज्ञानी म्हणतो, आपल्याकडे नॉलेज आहे ना. पॅरिस वरनं मी न्यूयॉर्कला चाललो होतो. एक फ्रेंच इंडस्ट्रियलिस्ट माझ्या शेजारी बसला होता, आणि फ्रेंच इंडस्ट्रियलिस्ट बसल्यानंतर बोलता बोलता शेजारीच बसला होता. मला म्हणाला आर यू इंडियन? म्हटलं असतात आपल्या चेहऱ्यावर समजतच आपण इंडियन होतो. म्हणजे यस वी आर इंडियन. तर म्हणाला आय डोंट अंडरस्टँड वन थिंग, यू आर सो इंटेलिजंट पीपल. 33% ऑफ द सायंटिस्ट इन अमेरिका आर इंडियन पीपल. आम्ही तुम्हाला पगार देतो जास्त. तुम्हाला हिंदुस्थानात जर 10,000 रुपये पगार असेल तर आम्ही तुम्हाला 50,000 पगार देऊ, 1 लाख पगार देऊ. कारण आम्ही लालच दाखवले की आम्हाला नोकर मिळतील कसे. तुम्हाला थोडा जास्त पगार दिल्याशिवाय तुम्ही आमच्याकडे येणारच कसे. आम्हाला तर गुलाबांची जरूर आहेच मुळे, म्हणूनच आम्ही तुम्हाला लालच देतो. पण तुम्हा लोकांना स्वतःला नाही समजत का की तुम्ही एवढे तुमचे इंटेलिजंट सायंटिस्ट आहे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या देशात जाऊन आपल्या देशाची का नाही प्रगती करत? There where lies the secret of life. India is a rich country but poor people stay there. असं का होऊन राहिलेलं आहे की आपण एखाद्याला MBBS करायचं म्हटलं तर आज आपल्याला देशाचं गव्हर्नमेंट 5 लाख रुपये खर्च करते तेव्हा एक स्टुडंट MBBS होऊ शकतो. 5 लाख रुपये खर्च करते तेव्हा इंजिनियर होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं तुमच्या माझ्या फीनी आपण शिकतो? कॉलेज बांधायला कोणीतरी डोनेशन देतो. प्रोफेसर लोकांचे पगार द्यायला गव्हर्नमेंटच्या ग्रँट्स येतात, तेव्हा एक माणूस MBBS होतो. म्हणजे हा पैसा कोणाचा? तुम्ही मी भरलेल्या टॅक्सेस मधूनच गव्हर्नमेंटने दिले ना, का गव्हर्नमेंटने चालवले काही पैसे? पण आपण हे 5 लाख रुपये दिल्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी म्हणून परदेशात जातो आणि त्याला 2 पैसे जास्त मिळाल्यानंतर तिकडेच चिकटतो. हे सगळं जर क्रीम ऑफ द सोसायटी जर असं उठून शिकवल्यानंतर जर निघून जाणार असतील तर मग तुझ्यासाठी भाऊ 5 लाख रुपये खर्च करून कशा करता आम्ही शिकवलं तुला? तू तर आमच्या पुढे उपयोगाला येणार नाहीये. हे आपल्याला म्हणजे ज्याला मी म्हणतो आपली अस्मिता. मी यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही इंग्लिश मध्ये लेक्चर द्याल का? मी म्हटलं नाही. मुळात तुमचं सांस्कृतिक केंद्र आहे ना, तिकडे मला तुम्ही इंग्लिश मध्ये बोलायला सांगणार आहात? याचं कारण माझ्या डोक्यात जे आहे ते तुम्हाला सांगून टाकतो, म्हणजे मनात काय राहिलं असं नको व्हायला. मी ज्यावेळेस पहिल्यांदा टूरवर गेलो त्यावेळेस अर्थात युरोपच्या टूरवर आयुष्यात पहिल्यांदा हिंदुस्थान सोडला. आमच्या ट्रॅव्हल एजंटने मला ढकललाच म्हणाला, त्याला तिकीट कमवायचं असेल किंवा कमिशन पाहिजे असेल. मी पॅरिसला गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये थांबलो. 5 स्टार हॉटेल नाही, 3 स्टार हॉटेल, कारण त्यावेळेस ऐकत नव्हते तेवढी. तिकडे झाल्यानंतर मी खाली रिसेप्शन मध्ये पर्टिक्युलर पत्ता विचारायला आलो. मला म्हटलं की यू टेल मी हाऊ डू आय गो हिअर.
तो मला फ्रेंच मध्ये सांगत होता, म्हणजे मी माझा प्रश्न त्याला समजला होता. तो फ्रेंच मध्ये उत्तर द्यायचा. मी त्याला म्हटलं की वाय डू यू स्पीक इन इंग्लिश बिकॉज आय कांट अंडरस्टँड युअर लँग्वेज, फ्रेंच लँग्वेज. वुड यू माइंड टेलिंग मी इन इंग्लिश? त्याला म्हटलं की इफ यू वॉन्ट टू विजिट माय कंट्री यू मस्ट लर्न माय लँग्वेज. बघतात अभिमानी दिसतोय घडी, पण इथपर्यंत माझं काही ऑब्जेक्शन नव्हतं. पुढचं जे तो बोलला ना ते मला जास्त खटकलं, आणि मला वाटतं प्रत्येकाला खटके. मला म्हणाला वी आर नॉट द स्लेव्स ऑफ ब्रिटिशर्स टू स्पीक इन इंग्लिश. आम्ही इंग्लिश मध्ये न बोलता सुद्धा आमची प्रगती होते आहे. आम्हाला इंग्लिश कडे बघायची जरूरत लागत नाही. जर्मन मध्ये गेलं तर लोक जर्मन भाषेत व्यवहार करतात, स्पेन मध्ये गेलं तर स्पॅनिश मध्ये व्यवहार करतात. अरे मल्टी बिलियनर लोक जे माझ्याकडे येतात ते इंटरप्रिटर घेऊन येतात इंग्रजी येत नाही म्हणून. जर ते एवढी तरक्की करू शकतात तर आपल्याला इंग्रजी शिवाय आपण का करू शकत नाही? मला किंवा हिंदीत बोलता का विचारलं असतं तर आवडलं असतं, पण आपल्याला आपण इंग्रजी भाषेत त्यावेळेस मी ठरवून टाकलं, ऍज फार ऍज पॉसिबल आय विल नॉट ऍड्रेस ऑर टॉक विथ एनीबडी इन इंग्लिश अनलेस इट इज वॉरंटेड. माझ्या समोरच्या माणसाला जर मराठी समजत आहे, मी मराठीत माझे व्ह्यूज सांगू शकतो आहो, तर व्हाय शुड आय यूज थर्ड मॅन्स लँग्वेज? ज्याला मी अस्मिता म्हणतो. ही अस्मिता जर आपली हरवली, आपलं स्वत्वच हरवलं, तर असे आपण 21व्या सेंचुरीत जाणार आहोत का, पदार्पण जाणार आहोत का, हे आपल्यालाच ठरवायचं आहे. 21व्या सेंचुरीमध्ये कॉम्प्युटर आला पाहिजे, इलेक्ट्रॉनिक आला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे हे आपण ज्यावेळेस म्हणतो, तर माझ्या डोक्यात पहिल्यांदा प्रश्न येतो की आपण 21व्या शतकात जाण्यापूर्वी थोडस सीमावलोकन करणं जरुरी आहे. आणि हे सीमावलोकन केल्यानंतर आपण पाठीमागे काय चुका केल्या, त्या चुका दुरुस्त करून आपण जाऊ इच्छितो का त्या चुका तशाच ठेवून आपण जाऊ इच्छितो, याचा आपण विचार करतो. आणि ह्या पार्श्वभूमीवर मी एक यशस्वी उद्योगपती कसा झालो याचं मी तुम्हाला विवरण करतो. अमेरिकेमध्ये मी गेलो, आज परिस्थिती आपली काय आहे? वी आर ऍट द रिसिव्हिंग एंड. इलेक्ट्रॉनिक सायन्स ते आपल्याला शिकवत आहेत, कॉम्प्युटर सायन्स ते आपल्याला शिकवत आहेत. आपण नुसतं त्यांच्याकडनं शिकतो आहोत. नुसता हात आपला असा आहे आणि त्यांचा हात असा आहे. अरे कधीतरी तर आपला हात असा पाहिजे आणि त्यांचा हात असा पाहिजे. म्हणून ज्यावेळेस मी अमेरिकेत गेलो त्याच अर्थात एका अमेरिकन डिस्ट्रीब्युटर कडे गेलो. आणि अमेरिकन डिस्ट्रीब्युटर कडे गेल्यानंतर त्याला म्हटलं, बघ, I have crossed this distance of 10,000 miles. I have come to you, not to demand anything from you. I have come here to give you something. Whether to take it or not is your choice. आता आपल्याला काही द्यायला आलंय म्हणजे मनुष्य जरा रिसेप्टिव्ह मोड मध्ये असतो, मागायला आला की कंटाळतो. तर त्याचा रिसेप्टिव्ह मोड मध्ये झाला. दिस इज व्हॉट मार्केटिंग पीपल दे लर्न, की दुसऱ्याला रिसेप्टिव्ह मोड मध्ये पहिल्यांदा कसा आणायचा. मी त्याला म्हटलंय, बघ, तू तर रोज वर्तमानपत्रामध्ये वाचतोस आणि तुझ्या न्यूयॉर्क टाइम्स मध्ये जे वाचतोस ते तुला खरं वाटतं. क्षणभर गृहीत धरून चालूया, ते खरं आहे. आमच्या हिंदुस्थानचं वर्णन कसं आहे? आम्ही एक दरिद्री देश आहे, आमच्याकडे लोकांना 2 वेळा जेवायला मिळत नाही, म्हणजे आमच्याकडे रस्त्यावर गेलं तर सगळीकडे कीचड असतो, रस्त्यावर घाण असते, रस्त्यावर डस्ट असते, ठीक आहे. आमच्याकडे स्वच्छता नाही, आमच्याकडे सगळं पोल्युशन आहे, वगैरे वगैरे. जे जे काही वाईट आहे ते माझ्या देशात आहे. त्याच्या अगेन्स्ट तुझ्या देशात, अरे तुझ्या देशामध्ये काय, तू तर इतके श्रीमंत देश आहात तुम्ही की तुम्ही रोज काजू, किसमिस, बदाम याची उसळ खात असाल कदाचित. नरिशिंग सबस्टन्सला तुमच्याकडे तोटा नाही काही सुद्धा. तुमच्या रस्त्यावरनं बोट फिरवलं तर धूळ पण हाताला लागणार नाही. मग घरं किती स्वच्छ असतील? सगळं अनपोल्युटेड एअर, घरं स्वच्छ. म्हणजे थोडक्यात जे जे काही या भूतलावावर चांगलं आहे ते तुझ्याकडे आहे आणि माझ्याकडे तर मी वर्णन केलंच आहे. मग बेटे तुमच्या लोकांचे दात का गिळतात? त्याला कवळी का बसावी लागते? त्याला डीके का होतो? त्यांचे मोबाईल टूथ का होतो? देअर वेअर वी कम इन पिक्चर. मी तेही कॅपिटलाइज केलं. त्याला म्हटलं, आमच्याकडे तुला मी सांगितलं असं आहे, तरी आमच्या लोकांचे दात मजबूत आहेत, त्यांचे दात पडत नाही, त्याला कवळ्या लागावं लागत नाही. कारण वी हॅव अक्वायर्ड दॅट इम्युनिटी which I wish to give it to you. Whether to take it or not is your choice. Candidates have been brought to your doorstep. Whether to drink water or not is your choice.
Otherwise, what does it matter to the Ganges? It will go and join the ocean. असा आम्ही अमेरिकेमध्ये आमच्या वज्रदंतीचा प्रचार केला. आज तुम्ही बघा, आपल्याकडे जंगलामध्ये असंख्य झाडं येतात, पडतात, पुसतात, सडतात, परत नवीन जागा येतात. आम्ही काय केलं विशेष? आम्ही जंगलात गेलो, त्या झाडांच्या साली 1000, 2000, 5000 वर्षापासून उगवत होते आणि गेल्या. आम्ही आमच्या त्या नुसत्या वेस्टर्न सायन्सच्या मागे न लागता आमची कपाटं उघडली, धूळ बसलेली आमच्या पूर्वजांनी लिहून ठेवलेली पुस्तकं बाहेर काढली, ती वाचली, त्याचं ज्ञान ग्रहण केलं आणि त्याच्यामुळे त्या जंगलात जाऊन त्या साधी आणल्या, त्याच्या प्रोसेस केल्या, त्याची टूथपेस्ट बनवली. कारण बीफार्म शिकून आलो होतो ना, बाकी सगळे येत होतं. टूथपेस्ट सोडली तर त्याची टूथपेस्ट बनवली. आज लाखो डॉलर्स आपल्या देशाला फॉरेन एक्सचेंज मिळते. ही जी कल्पकता आहे, ही जी बुद्धिमत्ता आहे, ही आपण वापरणं जरुरी आहे. आणि तसं जर नसेल तर मी तुम्हाला मगाशी सांगितल्या त्याप्रमाणे आपली परिस्थिती होते की चंद्रमाचा भाऊ असू दे, नाहीतर लक्ष्मी साक्षात माझी बहीण असू दे, ते काय मी भीक मागतच करणार. ज्ञानी जरूर आहोत, पण ज्ञानाचा उपयोग करतो. टर्मरिक बघा, घरोघर हळद वापरली जाते ना. प्रत्येक मुलगी, प्रत्येक बाई आपल्या फोडणीत हळद टाकत असेल. तिला विचारा, तू हळद का टाकते बाई? तर माझी आई टाकते म्हणून मी टाकते. बरं, तुझी आई का टाकते? कारण तिची आई टाकते म्हणून ती टाकते. विदाऊट नोईंग. पण आपले जे ऋषीमुनी होते, आपले जे तज्ञ होते, आयुर्वेदाचार्य होते, त्यांनी विचार केला की हळदीचा खरा गुणधर्म असा आहे की तुम्ही जर रोज अर्धा चमचा हळद जर खाल्ले तर ए डे विल कम when you can digest the snake bite also. इतकं तुमच्यामध्ये इम्युनिटी येते जबरदस्त, वज्रदेही होतो असं म्हणतात. आणि हे असं जर तुम्हाला सांगितलं रोज अर्धा चमच हळद खा तर खाणार नाही. बरेच जण विसरतील म्हणून तू फोडणीतच टाकलं पाहिजे, तो त्याला आवडो न आवडो खाऊ नये. वास्तविक ती कलरलेस नाही, कलरलेस नाही आहे, पण टेस्टलेस ऑर्डरलेस आहे. तर अशी हळद वर्षोवर्षी चालू होती. आम्ही त्याचं टर्मरिक क्रीम बनवलं, पुस्तकं वाचली, त्याचे एक एक गुणधर्म बघितल्यानंतर इट डज मिरॅकल्स ऑन द स्किन असं आम्ही पुस्तकात वाचलो. म्हणजे विच वॉज क्लिनिकली ट्राईड, फिजिकली ट्राईड, बायोलॉजिकली ट्राईड अँड वॉज रिड्यूस टू रायटिंग इन द अथॉरिटेटिव्ह टेक्स्टबुक्स ऑफ आयुर्वेदा. हे वाचल्यानंतर ही बंद कपाटातली पुस्तकं, त्याच्यावरची धूळ सुद्धा कोणी झटकत नाही, ती आम्ही झटकून वाचली. आणि वाचल्यानंतर पहिल्यांदा आम्ही विचार केला की आपण जर एवढं सोन्यासारखी वस्तू जर लोकांना दिली तर लोक आपल्याला डोक्यावर घेऊन नाचतील असा आमचा समज होता. म्हणून आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस मार्केटमध्ये आलो त्यावेळेस एक टूथपेस्टला एक टर्मरिक फुकट म्हणून आम्ही प्रचार करायला सुरुवात केली. मजा सांगतो तुम्हाला, 6 महिन्यानंतर आमचे डीलर म्हणायला लागले की अहो तुमची टूथपेस्ट तर खपली पण टर्मरिक घ्यायला लोक तयारच नाही. हात नकोच म्हणतात. ते पिवळा रंग, इट इज अ ऑफुल कलर, इट इज ऑफुल कलर इन कॉस्मेटिक, इट्स अ व्हेरी रिपल्सिव्ह कलर इट इज सेड. पण ज्यावेळेस आम्ही टर्मरिक इंट्रोड्यूस केला त्यावेळेस मार्केटिंग विझार्ड्स आणि ऍडव्हर्टायझिंग विझार्ड्स दे सेड दॅट दिस इज अ सुइसाइडल थिंग यू आर डुइंग. पण आमच्या बुद्धीला ते पटत नव्हतं, कारण आयुर्वेदाचं ज्ञान आम्ही त्यावेळेपर्यंत घेतलं होतं. म्हणून आम्ही फुकट वाटल्या. ते एकाही गिऱ्हाईकाने त्या टर्मरिकला हात नाही लावला. आणि मग आमचा डीलर आम्हाला सांगायला लागला की अहो पेंढारकर, तुम्ही जी ती कशाला पैसे नाश करता, हा सगळा टर्मरिक वापस घ्या आणि त्याच्याऐवजी आम्हाला तेवढी टूथपेस्ट द्या तेवढ्या किमतीची. त्यावेळेस मग आमच्या डोक्यात ट्यूबलाईट लागली, या फुकट देण्याला किंमत नाही. जोपर्यंत प्रॉडक्टचं महत्व समजत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना सोनं जरी फुकट दिलं तरी ते माकडासारखं होईल. तो हिरा चावून बघेल, गोड नाही लागत ते कोणते. म्हणून मग आम्ही काय केलं, तो टर्मरिक ठरवला आता ह्याच्या पुढे कोणालाही फुकट द्यायचं नाही. लेट देम पे फॉर व्हॉट दे गेट असं म्हटलं. आणि मग ते म्हटलं एवढे लाखो रुपये त्यांना फुकट देण्यात घालवण्यापेक्षा आपण त्याची जाहिरात करून लेट अस एज्युकेट देम. विदाउट एज्युकेशन दे विल नॉट अंडरस्टँड व्हॉट आय एम गिव्हिंग देम. म्हणून आम्ही ती फिल्म काढली. ट्रॅडिशनल सिस्टीम ऑफ मेडिसिन कशी चालत आलेली आहे. प्रत्येक आईला हळद का लावते, कारण प्रत्येक आईला सुप्त इच्छा असते माझी मुलगी सर्वात सुंदर दिसावी.
आणि त्या अभिलाषा पोटी, त्या तिच्या बिचाऱ्या मनस्वी तळमळी पोटी ती तिला हळद लावते. कारण आपल्याकडे म्हण आहे, ती हळद आणि ओघळी. दुसरा आमचा युनिक कन्सेप्ट होता की कॉस्मेटिक्स विल मेक यू लुक लाईक ब्युटिफुल. वाय डू यू वॉन्ट टू लुक लाईक ब्युटिफुल? आय विल मेक यू ब्युटिफुल. असा कन्सेप्ट घेऊन मग आम्ही ती जाहिरात तयार केली, चालू केली आणि मग लोकांना त्याचा अर्थ कळायला लागला आणि ते त्यामध्ये घ्यायला लागले. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला सातत्याने कराव्या लागतात. आणि आमच्या वडिलांनी ज्या 2 गोष्टी सांगितल्या होत्या की ते 150 रुपये 1.5 लाखाचे होते, ही एक गोष्ट. आणि दुसरी जी गोष्ट त्यांनी मला सांगितली होती की तुला जे सांगीन ते तुला शिकता आलं पाहिजे. तर माझ्या दृष्टीने तू हुशार. हे मला आत्ता पटायला लागलं, कारण हाडाचा मी फार्मसिस्ट. आज मला काय करावं लागतं? मॉडेल सिलेक्शन, रायटर चांगला पकडायचा, कल्पना द्यायच्या, आर्टिस्टिक व्ह्यू घ्यायचा, स्टुडिओ बुक करायचा, अमुक करायचं, चांगला प्रोड्युसर शोधून आणायचा, फिल्म बनवायची, थिएटरशी कॉन्ट्रॅक्ट करायचं. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग याचा संबंध आहे? काहीही संबंध नाही. मार्केटिंग मध्ये गेल्यानंतर डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करायचे, सब डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करायचे, त्याच्या प्रॉपर त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं की नाही बघायचं, कॅनव्हासिंग करायचं, मार्केटिंगचं फील्ड. एवढं सगळं करून भागताय का? त्याचा फायनान्स अरेंज करा. फायनान्स अरेंज करायला काय मी चार्टर्ड अकाउंटंट आहे? पण यू शुड लर्न इट. हे सगळं केल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग तुमचं तुम्ही करा, मशिनरी तुम्ही प्रोक्युअर करा, शोधा तुम्हीच, त्याचं फॉर्म्युलेशन तुम्हीच बनवा. हे सगळं केलं की मग धंदा होतो. नुसत्या एका गोष्टीत सर्वेस होऊन काही होत नाही. आणि म्हणून ज्या ज्या गोष्टीत आपल्याला पारंगत व्हायला पाहिजे त्या त्या गोष्टीत पारंगत होणं जरुरी आहे. हे जे आम्हाला वडील लहानपणापासून शिकवत होते त्याचा अर्थ आम्हाला आत्मीयतेला कळायला, आणि म्हणून आम्ही धंदा करू लागलो. माझ्या यशाची गुरु किल्ले काय म्हणून ते विचारत होते. तर माझ्या यशाची गुरु किल्ली तुम्हाला सांगायची तर एवढीच सांगू शकेन मी. मला वाटतं मला वेळ जास्त घेतला का? यशाची गुरु किल्ली सांगायची तर एवढीच सांगू शकेन की हे जे 4-5 मी तुम्हाला गुरुमंत्र दिलेले आहेत, हे गुरुमंत्र तुम्ही कुठच्याही चांगल्या धातूच्या किल्लीवर ओवाळून टाका. ती किल्ली तुम्ही ज्या कुलपात घालाल ते कुलूप उघडेल आणि यशाची दालनं तुम्हाला. पण हे सगळं करत असताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की तिकडे ईश्वराचं अधिष्ठान पाहिजे. ईश्वराचं अधिष्ठान एवढ्या करता पाहिजे की महत्वाकांक्षा हे दुधारी शस्त्र आहे. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई जशी महत्वाकांक्षी होती तशी राघोबा दादाची आनंदीबाई ही महत्वाकांक्षी होती. पण एकीच्या महत्वाकांक्षेने स्वराज्य स्थापन झालं तर दुसरीच्या महत्वाकांक्षेने स्वराज्य उघड केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की शिवाजी महाराज आयुष्यभर भवानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सत्सत विवेक बुद्धीला स्मरून निर्णय घेत गेले. म्हणून आज 300 वर्षानंतरही आपल्याला ते वंदनीय वाटतात. पोथ्या पुराणात नाव लिहायला जसं जिजाबाईने शिवाजीला शिकवलं असं जर आपण आपल्या अंगात बाळवलं, रक्तात विनवलं तर मला नाही वाटत हिंदुस्तान वुड रिअली बिकम ए रिच कंट्री वेअर व्हेरी रिच पीपल स्टे देअर. अशी परिस्थिती. माझा वेळ संपला असं तुम्ही बंद करतो. विचारा तुम्ही प्रश्न विचारला होता म्हणजे मी पुढचं नाही तर मग काय म्हणते 1 तास 1.5 तास होईल तुमच्या लेट होईल. तुमच्या विश्रांतीचं आम्हाला कळलं. माझ्या विश्रांतीचा सोडा, हीच माझी विश्रांती. त्याच्यावर परिणाम झाला की मला विश्रांती मिळाली. तुमचे जर काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता. तिकडे प्रमाणात मिळते. आमच्याकडे रहस्याचा काही प्रश्नच नाही आहे, सगळं ओपन सिक्रेट आहे. या ज्या साडीच्या साडीमुळे आम्ही वापरायला लागलो ते ईश्वराच्या दयेने आणखीन कोणी वापरत नाही म्हणून आम्हाला त्या मुबलक प्रमाणात मिळतात. आणि गमत अशी आहे की जंगलामध्ये ह्या साडी आपोआप उगवत असल्या कारणाने आम्हाला गव्हर्नमेंटला एक लिमिटेड रॉयल्टी देऊन आम्ही त्या साडी घेतो. पण ह्याच साडी जर आम्ही जागेवर आमच्या जागेवर जर ते कल्टिवेशन करायचं म्हटलं तर इट विल बी सो एक्सपेन्सिव्ह. ही टूथपेस्ट आणि टूथ पावडर लोकांना परवडणार नाही म्हणून आम्ही त्याचं कल्टिवेशन करू शकत.
कल्टिवेशनला जबरदस्त खर्च घेतो आणि हे फुकट मिळालेल्या साली असताना ही किंमत राहते. तर मला स्वतःला कल्टिवेट करावं लागलं तर ते इम्प्रॅक्टिकेबल प्रपोजिशन होईल. त्यामुळे आम्ही कल्टिवेट करू शकत नाही. पण जंगलं एवढी आहेत. एक आणखीन मी मुद्दा चांगला उपस्थित केला की पूर्वी बघा आपण रस्त्याच्या दुतर्फा, म्हणजे मी आमच्या वेळेचा सांगतो 60 सालची, आपली 60s लेट 50s, आम्ही रस्त्यावरनं जर जात असलो तर दोन्ही बाजूनी चिंचेची झाडं, करवंदाची झाडं, पेरूची झाडं, वेगळी झाडं इतकी बळबळाबळ असायची की तुम्ही रस्त्यात कुठचाही एखादा प्रवासी थांबला, 4 दगड मारून त्यांनी कैऱ्या काढल्या किंवा चिंच काढली आणि करवंद खाल्ली तर पोट भरून तो पाणी पिऊन जाऊ शकत होता. आज आपण सर्व तज्ञ माणसं क्रीम ऑफ द सोसायटी इंडस्ट्रियलायझेशनच्या मागे लागून हे सगळ्या हिंदुस्थानातलं क्रीम ऑफ द सोसायटी जे मोठ्या मोठ्या शहरात जायला लागलं, मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये जायला लागलं, त्यामुळे ऍग्रिकल्चरल लँड दुर्लक्षित झाली. साधं पूर्वी गावाच्या वेशीवर झाड, भाजीपाला वगैरे लागायचा किंवा औषधी वनस्पती वगैरे लागायच्या. आज मी तिला तुम्ही कुठच्याही गावाच्या वेशीवर बघा, घास दिसतं, गार्बेज सगळं दिसतं. अमेरिकेने सुद्धा इंडस्ट्रियलायझेशन केलं पण त्यांनी ऍग्रिकल्चरल सोडलं नाही. आणि आपण मात्र ऍग्रिकल्चरल सोडून इंडस्ट्रियलायझेशनच्या मागे गेल्यामुळे एक गोष्ट मिळाली तर दुसरी गोष्ट सुटली. साधा मोसंबीचा ज्यूस घेतो म्हटलं 20 रुपये, संत्र्याचा ज्यूस घेतो 15 रुपये. अरे तिकडे 8 आण्याला जर ग्लासभर ज्यूस मिळू शकतो तर मला 15 रुपये आणि 20 रुपये का मोजावे लागतात? याचं कारण असं की आम्ही थोडीशी कल्पकतामुळे वापरतच नाही. आम्ही जर आमची नागपूरला जी फॅक्टरी आहे, या फॅक्टरीमध्ये 10 एकरची जागा आहे आणि त्याच्यामध्ये 2 एकरमध्ये आम्ही फॅक्टरी बसवली आहे. उरलेल्या 8 एकरमध्ये आम्ही आता वास्तविक ऍग्रिकल्चरल लँड म्हणून काही इंडस्ट्रीला मिळणार नाही. MIDC ची लँड नॉन ऍग्रिकल्चरल म्हणून आम्हाला दिली, तरी आम्ही तिकडे 100 लॉऱ्या माती आणून टाकली आणि सगळं खत पाणी लावलं आणि 300 संत्र्याची झाडं लावली आणि 200 मोसंबीची झाडं लावली. एक झाड आम्हाला 200, 250 संत्री देतात. लागतील तेवढी स्वतः खा, नाही तर सगळ्यांना गावात आपल्या दोस्त मंडळींना वाटून टाका. अशी जर आपण खरोखर थोडीशी कल्पकता दाखवली तर आपल्याकडे भरभराट व्हायला वेळ लागणार नाही. त्याचा खुलासा केला होता की त्याच्यामधलं एक जे केमिकल आहे त्या केमिकलचं पृथक्करण करून त्यातला एक अल्कलॉइड मधला भाग त्याचं पेटेंट केलेलं आहे, कडुलिंब गेलेलं आहे असं आपल्याला वाटायचं कारण नाही. हळदीचंही पेटेंट केलं होतं आणि त्या हळदीच्या बाबतीत आम्हीही आमच्या ट्रेडमार्क एजंटला पहिल्यांदा कॉन्टॅक्ट केलं ज्यावेळेस ग्लोबलायझेशन झालं आणि आपण गॅट अग्रीमेंटवर वगैरे सह्या केल्या. त्यावेळेस सांगितलं की भाऊ तुम्ही ताबडतोब हळदीच्या पेटेंट रजिस्टर करून टाका. तर त्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं की भाऊ हळदीचं पेटेंट तुम्हाला कसं काय मिळू शकेल? हे तर आपली पूर्वापार चालत आलेलं ज्ञान आहे, हे आपल्या आयुर्वेदिक टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केलेलं आहे. हे काही तुम्ही काही इनोव्हेट केलेलं नाहीये. डिस्कव्हरी आणि इनोव्हेशन मध्ये फरक आहे. इफ यू इन्व्हेंट समथिंग देन दॅट इज अ डिफरंट थिंग. इफ यू डिस्कव्हर समथिंग दॅट कॅनॉट बी सेड टू बी इन्व्हेन्शन. तेव्हा तुमचं ते इन्व्हेन्शन नसल्या कारणाने त्याच्यावर पेटेंट मिळू शकत नाही. 2 वर्षांनी ज्यावेळेस अमेरिकेमध्ये त्याचं पेटेंट दिलं गेलं त्यावेळेस मी त्याला विचारलं की भाई आपल्याला जर पेटेंट तू नाही मिळणार म्हणून म्हणाला तर त्यांना कसं मिळालं? याचं कारण असं की त्यांना आयुर्वेद म्हणजे काय माहितच नाही. त्यांच्या दृष्टीने सर्वच नवीन आहे, त्यांच्या दृष्टीने सर्वच इनोव्हेशन आहे. याच्यावर एक आपल्याला त्यांची मानसिकता समजते की त्यांना फक्त केमिकल्स समजतात, त्यांना नॅचरल गोष्टी समजत नाहीत आणि ते जर आपण त्याचा जर कॅपिटलाइज करून उपयोग केला तर आपल्याला भरभराट व्हायला वेळ लागणार नाही. त्या पेटेंटच्या बाबतीत 23,000 आयुर्वेदिक औषधं आहेत आणि प्रत्येक आयुर्वेदिक औषधाचं पेटेंट घ्यायचं म्हटलं तर प्रॅक्टिकली इट इज इम्पॉसिबल. कारण एवढे पैसे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काही खर्च करू शकेल असं वाटत नाही. पण आम्हाला गव्हर्नमेंटला एवढंच सजेस्ट करायचं आहे की तुम्ही ही सगळी आपली आयुर्वेदाची बुक मुळे पेटेंट करून टाका ना. म्हणजे त्याच्यात जेवढं लिहिलेलं आहे त्याच्यावर कोणाला पेटेंट देऊ नका. पण वी हॅव टू सी वेदर इट इज पॉसिबल ऑर नॉट. पेटंट करा, ते इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणून पेटंट करता येऊ शकेल. हो ही पाहिजे एवढंच आपलं म्हणायचं. म्हणजे आपणच आपलं पेटेंट म्हणजे आपण डिक्लेअर करतो इट इज नोबडीज प्रॉपर्टी, इट इज द नेशन्स प्रॉपर्टी आणि नेशन्स प्रॉपर्टी कॅनॉट बी पेटेंटेड लाईक दिस. इंडिव्हिज्युअली तुम्ही मी काहीतरी केलं तर ते पेटेंट होऊ शकतं, पण नेशन प्रॉपर्टी कशी पेटेंट होऊ शकेल? म्हणून गव्हर्नमेंट लेवल
लेवलवरच ते ह्याच्यावर त्यांनी जर अमेरिकेत येऊन त्यांनी सांगायला पाहिजे की या आयुर्वेदावर नो पेटंट शुड बी ग्रांटेड इन एनी ऑफ द लिटरेचर ऑर मेडिसिन्स ऑर हर्ब्स प्लांट. आयुर्वेद म्हणजे नुसतं काय हर्ब्स पार्क्स नाहीये. आयुर्वेद 3 कॅटेगरी डिवाइड झालेला आहे. एक प्लांट मेटाबॉलिझमचा, दुसरं मिनरल ओरिजिन आणि तिसरं अॅनिमल ओरिजिन. त्याचा आपण मृगशृंग भस्म म्हणतो, कस्तुरी म्हणतो, हे तिथं राहून अॅनिमल ओरिजिन. लोह भस्म, अबरक भस्म, सुवर्ण भस्म, मिनरल ओरिजिन. आम्ही प्लांट मेटाबॉलिझम मध्ये शिरले असल्या कारणाने आम्ही झाडाच्या सालीमुळे घेतो. पण हे नॅशनल माइंड आधी डेव्हलप व्हायला पाहिजे ना, तर स्वदेशीचा जोर पकडेल. आपल्याच माणसाला जर आपण हिडीस पिडीस करायला सुरुवात केली, आपल्या देशी प्रॉडक्टना आपण हिडीस पिडीस करायला सुरुवात केली, तर स्वदेशी मुवमेंट त्यांच्या डोक्यात घुसणार कशी? आज परदेशामध्ये बघा की अमेरिकेमध्ये अमेरिकन माणसाला माझी टूथपेस्ट विकतो, ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियन माणसाला विकतो, पण अमेरिकेमध्ये एशियन माणसाला विकायला जात नाही. कारण तो पहिला प्रश्न करतो, वाय आर यू आफ्टर माय ब्लड हिअर ऑल्सो. आता ज्या माणसाची जर मनोधारणा, त्याची प्रवृत्ती जर अशी असेल, तर मी वाय शुड आय बी आफ्टर युअर ब्लड? हिंदुस्थानामध्ये प्यालो किंवा कोलगेट नाही प्यालो तर 100 कोटी रुपये आपलं फॉरेन एक्सचेंज जाईल का? वाचेल ना? इकॉनॉमी आपली सुधारणार, त्याच्याबद्दल काही वाद आहे का? काहीच वाद नाही आहे. पण गोष्टी अशी आहेत की हे आपण सांगतो, लोक एका कानाने ऐकतात, दुसऱ्या कानाने. मेंदूत टिकतच नाही मुळे. ते मेंदूत टिकायला पाहिजे ना, रिटेन व्हायला पाहिजे ना. त्यामुळे स्वदेशी मुवमेंट ह्याची इकॉनॉमीवर आपला जबरदस्त प्रभाव पडू शकतो, प्रोव्हायडेड लिसनर इज इन अ रिसेप्टिव्ह मूड, इज इन अ लिसनिंग मूड. तर त्याचा आपल्याला 100% परिणाम चांगला होईल. वास्तविक या गोष्टी शिकवायच्या नसतात. या गोष्टी माणसाला स्वतःला समजाव्या लागतात. हे लोकांना शिकवावं लागतंय. तू देशाभिमान ठेव, हे शिकवावं लागतंय. ही शिकवायची गोष्ट आहे काय? ज्याला त्याला उपजत पाहिजे, निदान त्याचे आई वडील त्याच्या शाळेमधनं त्याला हे शिकवलं जातं ना, पण त्याचा त्याच्यावर व्हावा तसा परिणाम होत नसावा असं वाटतं. कारण कदाचित आई वडील दोन्ही सर्व्हिसच्या मागे लागल्यामुळे पोरांवर संस्कार होत नसावे, म्हणजे असं मला वाटतं. मला नक्की माहित नाही. टूथब्रश म्हणा काढला म्हणून वास्तविक आपला कन्सेप्ट टूथपेस्ट टूथब्रशचा नाहीये. आता लोकांना टूथपेस्ट आवडते, तर त्यातल्या त्यात आम्ही मेडिसिनल टूथपेस्ट म्हणून देतो त्यांना. ड्यूपॉन्टचे जे ब्रिसल्स वगैरे लागतात, ते ड्यूपॉन्टचे ब्रिसल्स आपण बनवत नाही. ब्रश आपले इंडियनच आहेत, पण त्यातले जे ब्रिसल्स आहेत ते ड्यूपॉन्टचे ब्रिसल्स आपल्याला अमेरिकेतनं ते ब्रिसल्स इम्पोर्ट करावे लागतात. आणि ते इम्पोर्ट केल्यानंतर आपणच त्याचे टूथब्रश इकडे बनवतो. हे काही इम्पोर्ट केले जात नाही टूथब्रश वगैरे. पण त्या टूथब्रशवरनं मला जो किस्सा आठवला तो सांगतो, तुम्हाला कदाचित इंटरेस्टिंग वाटेल. एक इटालियन व्यापारी आमच्याकडे आला आणि अर्थात आम्ही आमची टूथपेस्ट एक्सपोर्ट करतो, टर्मरिक एक्सपोर्ट करतो. तर त्याच्या ऑर्डर्स वगैरे घेतल्या आणि त्याला कॅज्युअली विचारलं की जेंटलमन वुड यू लाईक टू ऑर्डर फॉर टूथ पावडर? मला म्हणाला, पेंडरकर कॅन इट बी यूज बाय टूथब्रश? तर म्हटलं नो, इट इज टू बी यूज बाय फिंगर. यू हॅव टू मसाज द गम्स. त्याची इन्स्टंट रिएक्शन होती, नॉनसेन्स. मला म्हणाला, पेंडरकर वी बीट अवर चिल्ड्रन इफ दे पुट देअर फिंगर इन द माउथ, अँड इज इट दॅट व्हेन वी आर ग्रोन अप वी हॅव टू पुट अवर फिंगर इन द माउथ? Oh, this is very unhygienic. And this concept will not be accepted in Europe. आता बघा, हायजिनिक काय, अनहायजिनिक काय, हे त्यांचं 200-400 वर्षाचं कल्चर, आमचं 5000 वर्षाचं कल्चर. हायजिनिक अनहायजिनिक आम्हाला जास्त समजतं का त्याला जास्त समजतं? पण ही बिंग माय कस्टमर, आय कांट टॉक एनिथिंग विच इज ऑफेंडिंग टू हिम, म्हणून आय पुट इट इन अ डिफरंट वे टू हिम. आय सेड, जेंटलमन, is it that you want to suggest that the toothbrush that you use it for 2 minutes and which remains in your toilet room for 23 hours and 58 minutes, which is the seat of bacteria, next day again you don't sterilize the toothbrush, you just rinse it in water and put it in the mouth? So the toothbrush which practically remains exposed in the toilet room, do you want to suggest that that is more hygienic than your clean finger? आणि मग त्याची ट्यूबलाईट लागली
एवढ्या ऍडव्हान्स देशातल्या माणसाची. आणि म्हणाला मिस्टर पेंढारकर, आय एम बीइंग युझिंग दिस टूथब्रश फॉर लास्ट 15 years, but I never thought what type of toothbrush I am using. And if I have really to the way in which you have explained me now, if I have really to use this toothbrush, I will get a nausea of using it. इतका घाणेरडा टूथब्रश मी तोंडात घालणार, कारण बॅक्टेरिया उघडा संडास बाथरूम मध्ये ठेवलेला. हल्ली टॉयलेट रूम कॉमनच असतात, बाथरूम वेगळी संडास वेगळं असं नाहीये, सगळंच असतं ते. तर त्याच्या डोक्यात प्रकाश पडल्यानंतर तो मग आज इटालीमध्ये आम्ही 25,000 टूथ पावडरच्या बाटल्या एक्सपोर्ट करतो. म्हणजे 25,000 इटालियन फॅमिली तोंडात बोट घालून गम्स मसाज करतात. फक्त तुम्हाला त्यांना एज्युकेट, दिस इज व्हॉट आय से, एज्युकेशन, एज्युकेट करावं लागतं. थोड्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यांच्या निदर्शनाला आणून द्यायच्या असतात, त्यांना समजतात. त्या निदर्शनाला फक्त आणून देणं हे महत्वाचं असल्यामुळे या टूथ पावडरच्या बाबतीत, आणि तुम्ही टूथब्रश म्हणालाच म्हणून नाही तर मी सांगितलं असं विसरलो होतो. हे सगळं आहे, पण तरी सुद्धा एक ऑब्जेक्शन बघितलं जातं की सगळेजण एकच ऑब्जेक्शन घेतात की त्याने खूप घाम येतो. फक्त तर त्याच्यासाठी आपण काय इंट्रोड्यूस करू शकतो का केमिकल किंवा टेक्निक? सॅन्डलवूड ऑइल हॅज गॉट ए कूलिंग इफेक्ट ऑन द कॉन्ट्ररी, ते अंगातली हीट रिमूव्ह करतात. म्हणून तर बॉईल्स, पिंपल्स, ॲक्नेज वगैरे ह्याच्याकडे आपण जे आम्ही रेकमेंड करतो. बॉईल्स, पिंपल्स, ॲक्नेज म्हणजे काय, दिस इज द इरप्शन ऑफ हीट फ्रॉम द बॉडी, आणि ते स्किन स्मूथ राहावं म्हणून आपण टर्मरिक आम्ही रेकमेंड करतो. त्याच्यामध्ये सँडलवूड ऑइल नॅचरल टाकतो. घाम त्यांनी येत नाही, घाम आपल्याला असं वाटतं आपल्याला घाम येतो आहे, पण अदरवाईज सुद्धा मनुष्याला घाम येत असतो. रंध्र मोकळी झाली तरच तिकडनं पाणी बाहेर येणार ना. रंध्र जर तुम्ही बुजवून टाकली तर घाम कसा येईल? रंध्र ही नेहमी क्लीन पाहिजेत आणि क्लिअर पाहिजेत, तरच पेनिट्रेशन होईल ना. तुम्हाला सांगतो की आम्ही व्हॅनिशिंग क्रीम म्हणून जरी काढलं तरी हे माउंटेनियर्स आहेत ना, ट्रॅकिंगला वगैरे जातात, तर हे माउंटेनियर्स वगैरे ज्यावेळेस हायर ऑल्टिट्यूडवर जातात त्यावेळेस ते आमच्याकडनं 2-3 पेट्या टर्मरिकच्या घेऊन जातात. आम्हालाही स्वतःला माहित नव्हतं की टर्मरिक इतकं उपयुक्त होतं त्यांना एवढ्या हायर ऑल्टिट्यूडला, कारण आम्ही त्याचे काही एक्सपेरिमेंट केले नव्हते. तो म्हणाला तिकडे जसं जसं तुम्ही हायर ऑल्टिट्यूडला जाता ना तसं तुमचं स्किन ब्रेक होतं, फाटतं, त्यातनं रक्त येतं. त्याचा हिवाळ्यात नाही का आपले हात पाय फुटात, त्यावेळेस तुमचं टर्मरिक जर लावलं ना तर ताबडतोब हिलिंग सेन्सेशन येतं. हे जे टर्मरिकचे गुणधर्म आहे ते घाम मला टर्मरिकमुळे येतं असं वाटत नाही, कारण नाहीतर चंदनाचा उपयोगच कुलिंग सेन्सेशन द्यायला आहे ना. पण एखादा म्हणाला मी तूप खाल्लं आणि रोड झालं तर मी त्याला तुम्ही काय म्हणणार? एलर्जी नसेल कदाचित. तुम्ही स्वतः म्हणजे जे हे वापरता व्हॅनिशिंग क्रीम किंवा इतर फाउंडेशन क्रीम वगैरे जे बायका वापरतात त्याने हमखास घाम आहे. हो, पण तरी सुद्धा आजकाल पॉन्ड्स वगैरे वाल्यांनी जे वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम्स काढलेली आहेत, फॉर एक्झाम्पल ऑइल फॉर ऑइली स्किन आणि समथिंग लाईक दॅट, तर त्याने खरंच 5 तास घाम वगैरे येत नाही. हे एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मला असं वाटतं अब्सॉर्बिंग मॉइश्चर फ्रॉम द ऍटमॉस्फिअर. तर ह्याच्यामध्ये ते युमक्टर सगळ्याच व्हॅनिशिंग क्रीम मध्ये असतात, आणि जे वॉटर इन ऑइल बेस मध्ये जे असतात त्याच्यामध्ये ऑइल बेसच असतो विच क्लोजेस युअर पोर्स ऑफ द स्किन.